आमेन। हालेलुया। परमेश्वर का आज ऐसे वचन को लेके मैं आपके सामने उपस्थित हुई हूँ, परमेश्वराचं एक असं वचन घेऊन मी तुमच्या समोर आज उभी आहे, जिस व्यक्ति से आप सभी परिचित है आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्हाला ती व्यक्ती सर्वांना ठाऊक आहे, और वो व्यक्ति यीशु के बहुत नजदीक और यीशु के साथ रहने वाला था। आणि ती जी व्यक्ती होती ती प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरच्या खूप जवळची होती आणि त्याच्याबरोबर राहणारी व्यक्ती होती। आप लोग अंदाज लगा के मुझे उत्तर दे सकते हैं क्या मैं किसके बारे में बोलने जा रही तुम्ही हूँ? लोक मला सांगू शकता का की त्या मी कोणत्या व्यक्तीविषयी कोणत्या शिष्याविषयी मी या ठिकाणी बोलत आहे? यूहन्ना नजदीक था, सॉरी मेरा बोलना गलत हो गया। वो यीशु के साथ रहती थी, बहुत नजदीक थी वो व्यक्ति नहीं। यीशु के 12 चेलों में से एक चेला वो था। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य होता। 9 नहीं, मैं आज प्रभु के चेलों में से एक चेले को लेकर आपके बीच में उसके कुछ बातों को बताना चाहती हूँ। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या एका शिष्याविषयी मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छिते। जो मेरे रोज का बाइबल रीडिंग का जो पोर्शन है, जब मैं घर में बैठ के वो वचन पढ़ रही थी, आणि माझं रोजचं जे बायबल मननाचा जो विषय वचन आहे ते मी ज्यावेळेस घरी बसून वाचत होते, और बहुत दिन से ये प्रश्न मेरे अंदर था कि खुदा तूने उस व्यक्ति को ही क्यों चुना? तुझे अगर क्रूस पे जाना था तो तूने उस व्यक्ति को क्यों मोहरा बनाया? आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला मी देवाजवळ प्रार्थना करत होते की हे परमेश्वरा, की तुला वधस्तंभावर जायचं होतं तर तू त्या व्यक्तीला का निवडलं? और ये बहुत मेरे दिल में खेद क्या विषय था कि खुदा क्यों तूने यहूदा को ही चुना कि वो तेरे लिए क्रूस पे जाने के लिए कारण बने। आणि मी माझ्या मनामध्ये खूप दुःख होते की परमेश्वरा, का तू यहूदालाच निवडलं की त्याने माझ्या वधस्तंभावरच्या मरणाचं तो कारण बनला। लेकिन जब प्रभु का वचन को मैं पढ़ने आगे लगी तो मैंने यहूदा का एक बहुत ऐसा सुंदर गुण देखा। आणि ज्यावेळेस मी परमेश्वराचं वचन वाचत होते त्यावेळेस मला यहूदामध्ये त्याचा एक चांगला गुण मला त्या ठिकाणी दिसला, और उसका वो सुंदर गुण के कारण उसने यीशु मसीह को क्रूस की मृत्यु तक लेके गया। प्रियो, आणि त्याच्या त्या एका चांगल्या गुणामुळे तो प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभाजवळ घेऊन गेला। क्या आप बता सकते हो कौन सा गुण था? यहूदा का एक ऐसा गुण था जिसके कारण उसने यीशु मसीह को क्रूस तक लेके गया। यहूदाचा असं कोणतं त्याच्यामध्ये त्याचा एक स्वभाव होता की ज्याच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जावं लागलं? बोलिए। पैसों की लालच। आणि पैशाची अभिलाषा, पैशाचा लोभ ही चांगली गोष्ट नाहीये। अभी मुझे आपसे ये प्रश्न करना है कि ये गुण यहूदा का अच्छा था या बुरा था? आणि आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हा यहूदाचा जो स्वभाव होता तो चांगला होता की वाईट होता? बुरा स्वभाव था प्रियो। आणि वाईट स्वभाव होता प्रियांनो। यहूदा के अंदर एक ऐसा गुण था जो लालच या पैसों की अभिलाषा को हम देख सकते हैं। आणि यहूदा इस्करियोताचा हा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये पैशाचा लोभ हा मोठ्या प्रमाणामध्ये होता। लेकिन लालच और पैसे का गुण से भी एक बहुत सुंदर शब्द मैं उसके लिए इस्तेमाल करना चाहूंगी। आणि लोभ आणि पैशाचा अभिलाषा याही पेक्षा एक वेगळा शब्द मी त्यासाठी वापरू इच्छिते। वो परमेश्वर के मंदिर के पैसों को चोरी करता था। आणि तो परमेश्वराच्या मंदिरामधील पैसा चोरत होता। आप लोग जैसे कि प्रभु के कलीसिया में यीशु मसीह जब सेवा करते थे, आणि तुम्ही लोक जसे आहात तसं त्यावेळेला देखील प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मंदिरामध्ये सेवा करत होता, कष्ट उठाते, सुबह से जाते, काम करते थे और जो दान मंदिर में देते थे, आणि कितीतरी लोक त्या दिवसामध्ये देखील कष्ट करायचे, दिवसभर काम करायचे आणि मंदिरामध्ये येऊन ते त्यांचं दान अर्पण करायचे। और इस दान को संभालने के लिए यहूदा को अधिकारी यीशु मसीह ने बनाया था। आणि हे जे दान, हे जे आलेली देणगी असते त्याला सांभाळण्यासाठी किंवा त्याचा हिशोब ठेवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने यहूदाला नियुक्त केलं होतं। लेकिन ये यीशु के साथ रह के, यीशु के घर में रह के उन पैसों में से वो चोरी करता था। तो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहून त्याच्याबरोबर चालत असून आणि त्याचं जे दान होतं ते दान तो त्याच्यामधूनच पैसे तो चोरून घ्यायचा।
ये यहूदा एक ऐसा व्यक्ति, ऐसा चेला था आणि हा यहूदा जो आहे तो अशा प्रकारचा एक शिष्य होता कि वो 12 चेलों में से 12 चेलों के समान ही यीशु ने उसे चेला बनाया था प्रियो। आणि त्या यहूदाला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 12 शिष्यांप्रमाणेच एक योग्य शिष्य म्हणून निवडलेलं होतं। और ये बात आप लोग याद रखना कि यीशु मसीह को क्रूस पे चढ़ाने के लिए यहूदा का चयन नहीं हुआ था। आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यासाठी यहूदाची नियुक्ती केलेली नव्हती, लेकिन यीशु मसीह के साथ रह के उसने अपने जीवन को नहीं बदला, उसने अपने स्वभाव को नहीं बदला और उसके ही कर्मों के कारण वो यीशु मसीह को क्रूस तक ले जाने वाला व्यक्ति ठहराया गया। आणि यहूदा जो होता हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला वाईट म्हणून नाही तर एक चांगला शिष्य म्हणून निवडलेलं होतं। तो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहायचा, तो त्याच्याबरोबर सेवा करायचा, परंतु त्याच्या जीवनामध्ये बदल न झाल्या कारणाने त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यासाठी तो कारण झाला। 11 चेले यीशु के साथ थे, उसमें यहूदा भी था आणि 11 येशूचे शिष्य त्याच्याबरोबर यहूदा पण होता। और आप लोगों को ये प्रश्न आएगा, क्या यीशु को मालूम नहीं था क्या कि ये यहूदा मुझे पकड़वाएगा? आणि तुम्हाला असा प्रश्न पडेल की येशूला हे ठाऊक नव्हतं का की यहूदा हा मला पकडून देईल? बेशक यीशु मसीह को ये बात मालूम थी कि एक यहूदा ही यीशु मसीह को पकड़वाएगा। आणि हे गोष्ट निश्चित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला हे ठाऊक होतं की यहूदा हा जो आहे तोच निश्चित मला पकड़ून देईल। और ये बात यीशु मसीह उसको एक दिन में उसने ये समझा नहीं था कि यहूदा उसे पकड़वाएगा। आणि ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने एका दिवसामध्ये समजून घेतलेली नव्हती, तर तो त्याच्याबरोबर सतत राहत असायचा। यीशु मसीह के साथ 11 चेलों के साथ यहूदा भी वैसा ही सेवा करता था, जहां यीशु जाता था यहूदा उसके साथ जाता था। आणि येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांप्रमाणेच यहूदा देखील येशू ख्रिस्त ज्या ज्या ठिकाणी सेवा करायला जायचा त्या ठिकाणी हा यहूदा पण त्या सेवेमध्ये असायचा। यीशु के अद्भुत कामों को यहूदा ने देखा था आणि येशू ख्रिस्ताचे जे चमत्कार होते ते यहूदाने पण पाहिले होते। यीशु लोगों पे तरस खाता था, ये यहूदा ने देखा था। आणि येशू ख्रिस्त लोकांचा येशूला कळवळा येतो हे यहूदाने पाहिलेलं होतं। अनेक अच्छे गुण जो यीशु के अंदर होना था, सब कुछ यहूदा ने अनुभव किया था प्रियो। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे सगळे चांगले स्वभाव यहूदाने त्या ठिकाणी पाहिलेले होते। फिर भी उसने अपने हृदय को कठोर किया, तरी देखील यहूदाने त्याचं अंतःकरण कठीण केलं। यहूदा के हाथ में 2 ऑप्शन थे आणि यहूदा जवळ 2 पर्याय होते। बेशक हम यीशु के साथ रह सकते हैं, निश्चित हे आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहू शकतो, यीशु के साथ चल सकते हैं, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपण चालू शकतो, चर्च में आ सकते हैं, चर्चला आपण येऊ शकतो। लेकिन यीशु मसीह को हमारे व्यक्तिगत जीवन में हम कैसा लेना है, वो जो निर्णय है वो हमारे अंदर रहता है। परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपण कोणतं स्थान द्यायचं किंवा त्याला आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे घ्यायचं हे आपला वैयक्तिक निर्णय असतो। और यहूदा ने वही यीशु मसीह के साथ रहकर उसने उसके जीवन में अपने जीवन को ना बदलने वाला निर्णय को लिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर यहूदा राहत असताना त्या यहूदानेच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहून देखील स्वतःचं जीवन न बदलण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता। और वो काम वो करता रहा जो उसे नहीं करना था, और ये सारी बातें यीशु मसीह जानता था। आणि यहूदा अशी कामं करत होता की जी त्यांनी केली नाही पाहिजे होती। प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या सर्व गोष्टी ठाऊक होत्या। और यीशु मसीह रास्ता देखता था कि यहूदा कभी बदलेगा, लेकिन प्रिय परमेश्वर के लोगों, अंत तक यहूदा ने अपने स्वभाव को नहीं बदला। आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी वाट पाहत होता की यहूदाचं जीवन कधी बदलेल, परंतु प्रभू येशू ख्रिस्त यहूदाचं जीवन शेवटपर्यंत बदललं नाही। यीशु के 11 चेले प्रभू येशू ख्रिस्ताचे 11 शिष्य और यहूदा में ये अंतर था। आणि यहूदामध्ये हे अंतर होतं। यीशु के 11 चेले भी परफेक्ट या सिद्ध नहीं थे प्रियो। आणि येशू ख्रिस्ताचे हे 11 शिष्य जे होते ते परफेक्ट किंवा ते परिपूर्ण नव्हते। ये भी कमजोर थे, निर्बल थे, ते देखील जीवनामध्ये त्यांच्या कमजोर होते, अशक्त होते। अनेक बार उनके जीवन में भी गलतियां आई।
कितीतरी वेळा त्या 11 शिष्यांच्या जीवनामध्ये देखील चुका झाल्या, लेकिन वो यीशु के पास जाके अपनी गलतियों को मान के उसे कबूल कर लेते थे। परंतु ते 11 शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे जायचे आणि स्वतःच्या चुका कबूल करायचे आणि देवाला क्षमा मागायचे। लेकिन यहूदा में एक ऐसा स्वभाव था कि उसे कबूल करने की आत्मा नहीं थी कि मैं गलत हूँ। आणि यहूदामध्ये हा एक स्वभाव होता की त्याच्यामध्ये आपल्या चुका आणि आपले पाप किंवा आपल्या अपराध कबूल करण्याचा त्याच्यामध्ये स्वभाव नव्हता। इसलिए हम यहूदा के कुछ ऐसे स्वभाव को देखेंगे जिसके कारण उसको अंत में अपने जीवन को समाप्त करना पड़ा। आणि या वेळेला आपण यहूदाचे काही असे स्वभाव पाहू की ज्या कारणाने यहूदाला आपलं जीवन अशा वाईट प्रकारे समाप्त करावं लागलं। यहूदा का पहला स्वभाव हम देखते हैं कि बाहर से वो शिष्य लेकिन भीतर से वो गलत था। आणि यहूदाचा पहिला स्वभाव हा आहे की तो बाहेरून चांगला शिष्य असा दिसायचा, परंतु त्याचा अंतरी मनुष्य चांगलं नव्हतं। उसके लिए हम पढ़ेंगे यूहन्ना रचित सुसमाचार आणि त्यासाठी आपण वाचूया योहानाचं पुस्तक 12वां अध्याय का 6वां वचन। 12वा अध्याय त्याचं 6वं वचन। यूहन्ना रचित सुसमाचार 12 अध्याय का 6वां वचन। योहान 6:12 यामध्ये आपण वाचूया। 12 गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला। उसने यह बात इसलिए न कही कि उसे कंगालों की चिंता थी, परंतु इसलिए कि वह चोर था और उसके पास उनकी थैली रहती थी और उसमें जो कुछ डाला जाता था वह निकाल लेता था। इस वचन से मैं आपको ये बताना चाहती हूँ, आणि या वचनाद्वारे मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, यहाँ हमने क्या पढ़ा? या ठिकाणी आपण काय वाचलं? उसे कंगालों की चिंता नहीं थी। आणि त्याला दरिद्र लोकांची, गरीब लोकांची काळजी नसायची। जब यीशु के चरणों में मरियम नाम की एक स्त्री आई आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ मरियम नावाची एक स्त्री आली और उसने अपना जटामासी का तेल उसके चरणों में डाल दिया, आणि त्या स्त्रीने तिचं सुगंधी द्रव्य जे तिच्याजवळ होतं ते त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ तिने ओतलं। ये हम 12 अध्याय का 3 वचन से हम पढ़ सकते हैं। आप लोग घर में जाके पढ़िए। आणि हे वचन योहान 12च्या 3ऱ्या वचनापासून पुढे आहे, ते तुम्ही घरी जाऊन वाचू शकता। वो स्त्री एक बड़े पश्चातापी हृदय के साथ यीशु के पास आई थी प्रियो। आणि ती जी स्त्री होती ते खूप भग्न आणि अनुतप्त अंतकरणाने प्रभू येशू जवळ आलेली उसको होती। मालूम था कि यीशु के चरणों में मैं जाके रोऊंगी तो परमेश्वर में यीशु मसीह मेरे हर एक पापों को क्षमा करेगा। आणि तिला ठाऊक होतं जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये जाईल, अश्रूंनी प्रार्थना करेल, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मला क्षमा करेल। और ये बहुत ही दुखी हृदय के साथ खुदा के चरणों में जाके इस तेल को वो उंडेल रही थी। आणि ती खूप दुःखी अंतकरणाने तो सुगंधी द्रव्य त्याच्या पायावरती ओतत होती। और जब हम पढ़ते 3रा, 4था और 5वां, 6वें अध्याय में, आप घर में जाके पढ़ना इस वचनों को। आणि हे वचन जे 12व्या अध्यायाचे 3रं आणि त्याच्या पुढची जी वचन आहे ते तुम्ही घरी जाऊन वाचा। यहूदा इस्करियोती को देख के वो उसको बहुत गुस्सा आ गया। आणि यहूदाला ह्या सर्व गोष्टी पाहून त्याला खूप राग आला। वो मन के अंदर बहुत ऐसा क्रोध से भर गया या गुस्सा आया होगा, इसलिए उसने कहा कि आणि त्या ठिकाणी त्या यहूदाला ह्या सर्व कृत्य त्या स्त्रीची पाहून खूप राग आला। आणि त्या ठिकाणी ते वचन जे आपण वाचलं त्यामध्ये तो त्या ठिकाणी म्हणत आहे, 5वें वचन में वो कहता है कि इसे तू इस इत्र को तो 300 दिनार में बेचकर कंगालों को दे देती। आणि त्या ठिकाणी 5व्या वचनामध्ये यहूदा म्हणत आहे की हे जे सुगंधी द्रव्य आहे हे विकून तू 300 दिनार मध्ये ते लोक विकून त्याचे पैसे गरीब लोकांना तू वाटले असतेस। ये यीशु के साथ था, आणि हा येशू बरोबर होता। इसलिए नहीं कि यीशु के जो पैसे इसके पास थे उसको यीशु का फाइनेंशियल प्रॉब्लम का बहुत बोझ था। आणि तो यासाठी असं म्हणत नव्हता की त्याला येशू बरोबर तो होता आणि येशूला पैशाची गरज आहे, या सर्व गोष्टी त्याला ठाऊक होत्या, असं नव्हतं। ये बहन एक पश्चातापी दिल से उस जगह में आके परमेश्वर से वो दया की याचना कर रही थी। आणि ही जी स्त्री आहे ही प्रभू येशूकडे येऊन दयेची भीक मागत होती। और यहूदा उसको कहता है कि ये तू कंगालों को बेच के इसे तू इसे बेच के कंगालों को बांट देती थी। आणि यहूदा तिला त्या ठिकाणी म्हणत आहे हे विकून तू
गरिबांना हे पैसे वाटू शकत होतीस. देखिए प्रिय परमेश्वर के लोगों, देवाच्या प्रिय लोकांना हे पहा, स्त्री वो स्त्री यीशु के साथ नहीं थी. ती स्त्री काय येशू बरोबर नव्हती का? यीशु के बारे में उसने सुना था. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तिने ऐकलेलं होतं उसको मालूम था कि मैं यीशु के चरणों में जाऊंगी और ये इत्र डालूंगी. आणि तिला हे ठाऊक होतं की मी येशूच्या चरणाजवळ जाईल आणि हे द्रव्य मी त्याच्या पायावर ओतेल. ऐसा मेरा कहना नहीं है कि यीशु वो इत्र डालने के बाद ही वो स्त्री को क्षमा करने वाला था. आणि माझं सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीने ते सुगंधी द्रव्य टाकल्यानंतरच तिला क्षमा करणार असं नव्हतं. अगर वो टूटे पिसे हृदय से भी खुदा से बोलती थी, प्रभु मैंने पाप किया है मुझे क्षमा कर, तो अपना यीशु मसीह इतना दिलदार है कि वो उसे क्षमा कर देता था. आणि जर ती भग्न आणि अनुतप्त हृदयाने परमेश्वराजवळ गेली असती आणि तिने क्षमा मागितली असती, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त खूप महान आहे, त्याने तिला लगेच क्षमा केली असती. लेकिन वो स्त्री की एक भक्ति थी, उसके दिल में था मेरे पास मेरे खुदा के लिए बहुमूल्य क्या है. आणि ती स्त्री जी होती ती खूप भक्ती करणारी स्त्री असल्यासारखं तिने ती विचार केला की मी माझ्या प्रभूला देण्यासाठी माझ्याकडे असं बहुमूल्य काय आहे. और उसने उस इत्र को चुना और परमेश्वर के चरणों में डाल आणि दिया. तिने ते सुगंधी द्रव्य निवडलं आणि ते येशूच्या पायावर तिने टाकलं. प्रिय परमेश्वर के लोगों, ये इत्र डालने का उस स्त्री को जरूरत नहीं थी. प्रिय लोकां, देवाच्या प्रिय लोकांनो, ते सुगंधी द्रव्य येशूच्या पायावर तिने टाकावं याची तिला गरज नव्हती. हमें ये बात बहुत जरूर समझना है. आणि आपल्याला ही गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे. कुछ बातें ऐसी है कि हम परमेश्वर के लिए करते हैं, वो हमारे अंदर का एक भक्ति भाव होता है. आणि काही गोष्टी अशा असतात की आपण ज्या परमेश्वरासाठी करतो ते आपले एक परमेश्वराच्या विषयी असणारी भक्ती किंवा परमेश्वराविषयी असणारा आदर असतो. बहुत से क्रिश्चियन लोगों का ये है कि हम प्रार्थना करना है, हम कभी भी करेंगे नहीं. अपने जीवन में आप एक नियम या एक नियम लगाओ जो कि आप वो समय खुदा को योग्य रीति से दे सको. आणि बऱ्याच लोकांचं असं असतं की परमेश्वराच्या विषयी एक नियम त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी लावला पाहिजे की कशा प्रकारे परमेश्वराची भक्ती आपण केली पाहिजे. लेकिन हमारे जीवन में हम कुछ ऐसे लोगों को देखते हैं जो यहूदा इस्करियोती के समान दिखाई देता है. परंतु आपण आपल्या जीवनामध्ये काही असे लोक पाहतो की ज्यांचा स्वभाव यहूदाप्रमाणे असतो. वो उस स्त्री को तुच्छ जानने लगा, उसने किया क्रिया को तुच्छ जानने लगा और मन में कहने लगा और किसी ने नहीं बोला. उसने कहा आणि तो त्या स्त्रीकडे पाहून तिला मनामधून तिची तो घृणा करू लागला आणि तिच्याविषयी तो चिडचिड करू लागला आणि त्यानंतर तो तिच्याविषयी बोलला कि तू कंगालों को दे दे. आणि तो तिला म्हणाला की तू हे गरिबांना वाट. नहीं प्रिय परमेश्वर के लोगों, कभी कभी हमारे चर्च में हमारे परमेश्वर के सबूत में कुछ ऐसे लोग आते हैं. आणि नाही प्रिय देवाच्या प्रिय लोकांना परमेश्वराच्या सानिध्यामध्ये कधी कधी अशा प्रकारचे लोक येतात. लेकिन परमेश्वर के जो सेवक है, प्रभु के जो दास है, अगर उनको अच्छा लगे तो उनको वो अच्छा लगता है, अगर दूसरे ने किया तो वो उनको गलत लगता है. आणि कितीतरी वेळा असं होतं की परमेश्वराच्या काही लोकांना दासांना ते चांगलं वाटतं आणि इतरांनी जर अशा प्रकारचे कृत्य केलं तर त्यांना ते चुकीचं वाटतं. परमेश्वर की उपासना करना या परमेश्वर के लिए अपने कुछ नियमों को बनाना वो गलत बात नहीं है. वो सबका अपना पर्सनल व्यक्तिगत उनका स्वभाव होता है. आणि परमेश्वराविषयीचे स्वतःच्या जीवनामध्ये असणारे नियम आणि परमेश्वराविषयी त्यांचं असणारं बलिदान हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळं आहे आणि ते त्यांच्या इच्छेनुसार ते करत असतात. आज ये प्रचार मैं अपने लिए कर रही हूँ, हमारे कलीसिया के सेवकों के लिए है और यहाँ बैठे हर एक विश्वासियों के लिए ये वचन प्रभु का आपके लिए मैं लेकर आई हूँ. आणि आजचं हे जे वचन आहे हे माझ्यासाठी आहे, सेवकांसाठी आहे, मंडळीसाठी आहे, आपल्या सर्वांसाठी हे वचन आहे. मुझे आप लोगों को ये सिखाना है कि परमेश्वर के लिए पूरे दिल से किया भक्ति खुदा ग्रहण करता है. हमें किसी का न्याय करने की जरूरत नहीं है. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ज्यावेळेस परमेश्वरासाठी आपण केलेली जी भक्ती आहे, जी आराधना आहे, जी उपासना आहे, ती जेव्हा आपण मनापासून करतो ती परमेश्वर त्याविषयी प्रसन्न होतं. आपण कोणालाही त्याबद्दल दोष देऊ शकत नाही. इसलिए परमेश्वर का वचन कहता है कि उसके वचनों के अनुसार परमेश्वर को जो पसंद है वो मेरे लिए करना है. आणि परमेश्वरचं वचन असं सांगतं की जे देवाला प्रसन्न योग्य आहे ते आपण केलंच पाहिजे. परमेश्वर यहूदा ने क्या किया? यहूदाने काय केलं? उस स्त्री को उसने तुच्छ जाना. आणि त्या स्त्रीला त्याने तुच्छ
जाणलं. प्रिय परमेश्वर के लोगों, आज मैं यहाँ प्रचार करती हूँ, शायद मुझसे भी ज्यादा मी या ठिकाणी उभं राहून परमेश्वराचं वचन सांगत आहे. कदाचित माझ्यापेक्षाही अधिक, मुझसे भी ज्यादा कलीसिया में आने वाले विश्वासी लोग परमेश्वर के भय और भक्ति में जीवन जीते होंगे. कदाचित माझ्यापेक्षाही जास्त परमेश्वराच्या मंदिरामध्ये येणारे लोक भयाचं आणि भीतीचं आणि परमेश्वराला आदरयुक्त जीवन जगत असतात. आज मेरी कलीसिया में आने वाले लोग सुबह उठ के बाइबल पढ़ते हैं, 4 बजे उठ के प्रभु की स्तुति करते हैं. शायद मैं वो नहीं करती होंगी. कदाचित आपल्या मंडळीमध्ये येणारे लोक सकाळी उठून देवाची आराधना, उपासना, वचन वाचणं ह्या सर्व गोष्टी करत असतील. कदाचित या गोष्टीची उणीव माझ्या जीवनामध्ये असू शकेल. यहूदा यीशु मसीह के साथ था. यहूदा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होता. उसने कभी यीशु के पैरों को धोया क्या? त्याने कधी प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय धुतले का? यहूदा ने यीशु के पैरों को नहीं धोया, उस स्त्री ने यीशु के पैरों को धोया. आणि यहूदा हा येशूचा शिष्य असताना देखील त्याने येशूचे पाय कधी धुतले नाही, परंतु त्या स्त्रीने त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय त्या सुगंधी द्रव्याने धुतले. 24 घंटा यीशु मसीह के साथ रहने वाला व्यक्ति है यहूदा. आणि येशू ख्रिस्ताबरोबर 24 तास राहणारा शिष्य होता. हम यीशु मसीह के साथ 24 घंटे रह सकते हैं, यहाँ बड़े बड़े प्रचार कर सकते हैं, आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर 24 तास राहू शकतो, मोठे मोठे प्रचार करू शकतो. लेकिन कलीसिया में आने वाले लोगों को, परंतु मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांना किसी का भी न्याय करना कि तुम ऐसा करो वैसा करो, ये अधिकार हमें नहीं दिया गया है. कोणालाही आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही अशा प्रकारेच करा, तशा प्रकारेच करा, असं आपण बोलू शकत नाही. शायद बेशक मेरा आराधना करने का जो स्टाइल वो अलग हो सकता है, कदाचित आपली देवाची उपासना करण्याची पद्धत माझी वेगळी असेल, बाइबल पढ़ने का मेरा जो अनुभव अलग हो सकता है, शास्त्र वाचनाचा माझा जो अनुभव आहे तो वेगळा असू शकेल, प्रार्थना करने का अनुभव अलग हो सकता है. प्रार्थना करण्याची पद्धती वेगळी असू शकेल. तो ये जरूरी नहीं है कि मैं कलीसिया को थोपू कि तुम भी ऐसा ही करो. पर आणि असं नाहीये की मी मंडळीला ह्या गोष्टीचा त्यांच्यावर दबाव नाही टाकू शकत की तुम्ही देखील माझ्यासारखंच करा. क्योंकि स्वेच्छा से देनारा परमेश्वर को कौन होता है? कारण परमेश्वराला संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो. मैं कितना भी यहाँ से अगर आपको चिल्लाओ कि आप ऐसा करो वैसा करो, तो वो ग्रहण योग कभी नहीं होगा. प्रिय परमेश्वर के लोगों, आणि मी या ठिकाणाहून किती जबरदस्तीने तुम्हाला असं करा तसं करा म्हटलं तर ते कदाचित योग्य ठरू शकत नाही. यहूदा यीशु मसीह का चेला था. आणि यहूदा हा प्रभू येशू ख्रिस्ताचा एक शिष्य होता. वो बाहरी तौर से यीशु का चेला तो जरूर कहलाता था, तो बाह्य रूपाने तो प्रभु येशू ख्रिस्ताचा शिष्य असं म्हणून त्याची ओळख होती. लेकिन उसके मन में कुछ गलत था जो परमेश्वर या यीशु मसीह को कभी भी पसंद नहीं था. आणि यहूदामध्ये काही वाईट स्वभाव होता जो प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच आवडला नव्हता. ये हम देखा कि यहूदा में पहला क्या स्वभाव था. बाहर से वो शिष्य था, लेकिन भीतर से वो क्या था? परमेश्वर को प्रसन्न करने वाला नहीं था. ये यहूदा का पहला स्वभाव हमने आपण देखा. यहूदाचा पहिला स्वभाव पाहिला तर बाह्य रूपाने प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, परंतु अंतरी त्याचा स्वभाव चांगला नव्हता. दूसरा यहूदा का स्वभाव हम देखेंगे. यहूदाचा आपण दुसरा स्वभाव या ठिकाणी पाहूया. पैसे को देख के जो लोभ उसके अंदर था, लोभ उसकी कमजोरी थी. प्रिय परमेश्वर के लोगों, आणि पैशाविषयीचा लोभ ही त्याची दुसरी कमजोरी होती, हा त्याचा वीकनेस होता. हम पढ़ेंगे मरकुच रसी सुसमाचार, आपण यावेळेला वाचूया मार्काच्या पुस्तकामध्ये 14 अध्याय का 10वां वचन. मार्काचं पुस्तक त्याचा 14वा अध्याय त्याचं 10वं वचन. नंतर त्या 12 जणांपैकी एक म्हणजे यहूदा इस्करियोत हा त्याला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे निघून गेला. तब यहूदा इस्करियोती जो 12 में से एक था महायाजकों के पास गया कि उसे उनके हाथ पकड़वा दे. ये हमने यहाँ पढ़ा कि यीशु को पकड़वाने के लिए महायाजकों के पास यहूदा गया. आपण या ठिकाणी असं वाचलं की प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून देण्यासाठी यहूदा जो आहे तो महायाजकाकडे गेला. और उनके पास जाके उसने कहा, अगर मैं इस व्यक्ति को पकड़ाऊं तो तुम मुझे क्या दोगे? आणि तो त्या ठिकाणी जाऊन म्हणतो, मी या व्यक्तीला जर तुमच्या हातामध्ये धरून दिलं, पकडून दिलं, तर तुम्ही मला त्याचं काय इनाम देणार? पैसे का लोभ यहूदा के अंदर इन वचनों के द्वारा हम देख सकते हैं. प्रियो, आणि त्याच्यामध्ये असणारा पैशाविषयीचा जो लोभ आहे या वचनामधून आपण समजू शकतो. हम पढ़ते हैं कि धन का लोभ ये हमारे जीवन में नहीं होना चाहिए.
आपण असं वाचतो की पैशाचा लोभ आपल्यामध्ये असायला नको. ये धन का लोभ करके यहूदा क्या स्वर्ग में गया? आणि ह्या धनाचा लोभ करून हा यहूदा जो आहे तो स्वर्गात जाऊ शकला का? उसने यीशु के साथ विश्वासघात किया आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर विश्वासघात केला और उसने पैसे कमाए, आणि त्याने पैसे कमावले, लेकिन उसका उपभोग वो नहीं कर सका. परंतु त्या पैशाचा उपभोग तो घेऊ शकला नाही. पहली बात हमने देखा वो यीशु का शिष्य था, आणि पहिली गोष्ट आपण पाहिली की तो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, लेकिन उसके मन में गलत भावना थी. परंतु त्याच्यामध्ये चुकीचे विचार होते. दूसरा हमने देखा उसके अंदर पैसे का लोभ दिखाई दिया. आणि दुसरं आपण पाहिलं की त्याच्यामध्ये पैशाचा लालच किंवा लोभ होता. हम पढ़ते हैं कि धन का लोभ सब बुराइयों का क्या है? जड़ है. हम पढ़ेंगे असं असतं की पैसा हा सर्व वाईटाचं मूळ आहे. हम पढ़ेंगे 1 तिमोथी 6वां चैप्टर का 10वां वचन. आपण वाचूया 1 तिमोथी 6वा अध्याय त्याचं 10वं वचन. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहरले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळदा खेदाने भुसकून घेतले आहे. क्योंकि रुपयों का लोभ सब प्रकार की बुराइयों की जड़ है, जिसे प्राप्त करने का प्रयत्न करते हुए कितनों ने विश्वास से भटक कर अपने आप को नाना प्रकार के दुखों से छलनी बना लिया है. यहूदा को पैसों का लोभ था प्रियो, आणि यहूदाला पैशाचा लोभ होता प्रियांनो. और इस वचन में 1 तिमोथी 6 चैप्टर का 10वें वचन में हमने पढ़ा पैसे का लोभ सब प्रकार की बुराइयों की जड़ है. आणि या ठिकाणी तिमोथेचं पहिलं पुस्तक याचा 6वा अध्याय त्याच्या 10व्या वचनामध्ये आपण पाहिलं की पैसा हा सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. और अनेक लोगों को उन विश्वास से हटा के उसने क्या कर दिया है? आणि अनेक लोकांना या पैशाने काय केलेलं आहे? विश्वासापासून दूर केलेलं आहे. और उन्हें छलनी बना दिया. इसका मतलब कुछ भी नहीं रहा. आणि त्यांना त्यांनी शून्य केलेलं आहे. त्यांच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही. इसलिए हमारे जीवन में प्रिय परमेश्वर के लोगों, म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, हमारे जीवन में आपल्या जीवनामध्ये पैसे का लोभ ये नहीं होना चाहिए. आणि पैशाचा लोभ हा असू नये. मैंने आपको शुरुआत में कहा था मैं लोभ नहीं बोलूंगी. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी लोभ हा शब्द वापरणार नाही. यहूदा कौन था? यहूदा कोण होता? कौन था? चोर था. परमेश्वर यीशु के साथ रह के वो चोरी करता था. आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहत असताना देखील यहूदा चोरी करत होता. अब हम उसका यहूदा का तीसरा स्वभाव देखेंगे. या वेळेला आपण यहूदाचा तिसरा स्वभाव आपण पाहूया. यहूदा ने अपने हृदय में पाप को जगह दिया. आणि यहूदाने आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये पापाला जागा दिली. उसके लिए हम पढ़ेंगे यूहन्ना रचित सुसमाचार त्यासाठी आपण वाचूया योहानाचं पुस्तक 13 अध्याय का 2रा वचन. 13व्या अध्यायाचं 2रं वचन. और जब शैतान शमौन के पुत्र यहूदा इस्करियोती के मन में यह डाल चुका था कि उसे पकड़वाए, तो भोजन के समय शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. यहूदा के मन में यहूदाच्या मनामध्ये पाप आया. पाप आलं. पाप मतलब उसके विचार में क्या आया? पाप म्हणजे त्याच्या विचारांमध्ये काय आलं? वो पैसे का लोभ उसके अंदर आया. वो पैसे लेने लगा. पैशाचा लोभ त्याच्यामध्ये आला आणि पैशाचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला. और ये जब पाप उसके मन में आया तो शैतान ने तुरंत उसके अंदर प्रवेश किया. आणि जेव्हा हा विचार त्याच्या मनामध्ये आला त्यावेळेस शैतानाने त्याच्यामध्ये तत्काळ प्रवेश केला. और प्रवेश किया. इतना ही नहीं, उसे उत्साहित किया कि वो यीशु मसीह को पकड़वा दे. आणि त्याने पैशाच्या लोभाने केवळ प्रवेश केला एवढंच नाही तर त्याने उत्स्फूर्त केलं की तू येशूला पकडून दे. पहले उसके जीवन में विचार आया. पहिले त्याच्या जीवनामध्ये तो विचार आला. और उस विचार को फिर उसने स्थान दिया. आणि त्या विचाराला नंतर त्याने त्याच्या जीवनामध्ये ते स्थान दिलं. और बाद में उसने क्या किया? आणि नंतर त्याने काय केलं? क्रिया किया. क्रिया केली.
क्या क्रिया किया? काय कृती त्याने केली? यीशु मसीह को पकड़वाने के लिए उसने पूरी तरह से अपने आप को समर्पण कर दिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी त्याने पूर्ण समर्पण केलं। इसलिए अगर हम पाप को जगह देंगे, म्हणून जर आपण आपल्या जीवनामध्ये पापाला जागा दिली, शैतान तुरंत आपके अंदर प्रवेश करेगा आणि शैतान लगेचच तुमच्यामध्ये प्रवेश और करेल तुरंत आपसे वो क्रिया करवाने के लिए आपको वो उत्साहित करेगा। आणि प्रियो, लगेचच ते शैतान तुमच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला ते पाप करण्यासाठी तो जास्तीत जास्त उत्स्फूर्त करेल। इसलिए परमेश्वर के लोगों, हमें पाप को जगह नहीं देना है। आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आपण आपल्या जीवनामध्ये पापाला जागा द्यायची हम नाही। पाप को कभी जगह नहीं दे सकते हैं। आपण पापाला आपल्या जीवनामध्ये केव्हा जागा देणार नाही? जब हम यीशु के साथ रहेंगे, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर राहू, यीशु के अनुयायी होंगे, येशू ख्रिस्ताचे आपण शिष्य बनू, यीशु के स्वभाव को धारण करेंगे, येशूचे स्वभाव धारण करू, तो कभी भी पाप हमारे जीवन में सत्ता नहीं कर सकता। तर आपल्या जीवनामध्ये पाप कधीच अधिकार गाजवणार नाही। चौथा स्वभाव हम यहूदा का देखेंगे। यहूदाचा आपण एक चौथा स्वभाव या वेळेला पाहूया। उसके अंदर विश्वासघात था आणि त्याच्यामध्ये एक विश्वासघाताचा स्वभाव होता। और इसमें एक बहुत मजे की बात मैं अभी आपको बताने आणि वाली हूँ। यामध्ये एक मजेची गोष्ट मी तुम्हाला सांगते। हम पढ़ेंगे मैथ्यू आपण या वेळेला वाचूया मत्तयाचं पुस्तक 26 चैप्टर 26वा अध्याय 28 वर्स। 28वा वचन। मैथ्यू 26:28। मत्तय 26:28। क्योंकि यह वाचा का मेरा वह लहू है जो बहुतों के लिए पापों की क्षमा के निमित्त बहाया जाता है। हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्करांकरिता ओतले जात आहे। ये यीशु मसीह ने हमारे लिए बहाया वाचा का लहू है। आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी वाहिलेलं कराराचं रक्त आहे। परमेश्वर पिता को आणि परमेश्वर पित्याला यीशु मसीह के क्रूस तक जाने के लिए आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभापर्यंत घेऊन जाण्यासाठी एक व्यक्ति की आवश्यकता थी। आणि एका व्यक्तीची गरज होती। और ये मेरे अंदर ये प्रश्न था आणि माझ्यामध्ये हा एक प्रश्न होता कि यीशु, की येशू, तूने यहूदा को ही क्यों चुना? उसकी क्या गलती है? आणि तू यहूदाला का निवडलं? त्याची काय चूक होती? लेकिन जब मैंने आगे पढ़ा तब यहूदा का स्वभाव मेरे उस वचन में जब मैंने पढ़ा तो मेरे सामने आया। आणि जेव्हा मी पुढे अधिक वाचलं त्यावेळेस माझ्या समोर यहूदाचा तो स्वभाव आला। वो यीशु के साथ था, तो प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर होता, लेकिन प्रिय परमेश्वर के लोगों वो विश्वास योग्य नहीं था। परंतु देवाच्या प्रिय लोकांना यहूदा हा विश्वासयोग्य देवाचा दास नव्हता। वो यीशु के साथ रह के विश्वासघात का स्वभाव उसके अंदर दिखाई दिया। तो प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर राहत होता, परंतु यहूदामध्ये विश्वासघाती स्वभाव होता। और उसने बहुत धार्मिक भाषा से यीशु के साथ विश्वासघात किया। आणि त्याने खूप धार्मिकतेने, खूप नैतिकतेने प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला। आप लोग मुझे बता सकते हैं क्या किस धार्मिकता के साथ उसने यीशु का विश्वासघात किया? तुम्ही सांगू शकता की येशू ख्रिस्ताचा विश्वासघात त्याने कशा प्रकारे केला? आप में से कोई बता सकता है? तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? यस, पास्टर कस्बे के लिए जोर से तालियां बजाएंगे प्रियो। पास्टर कसबे यांनी सांगितलं, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा। धार्मिकता का रूप लेके उसने यीशु के साथ विश्वासघात किया आणि त्याने एक धार्मिकतेचं, एक नीतिमानाचं रूप धारण केलं आणि त्यानंतर त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला। बगीचे में गया, आणि तो एका बागेमध्ये गेला सारे याजकों को लेके गया आणि सर्व त्या याजकांना घेऊन गेला और उनमें ऐसा दिखा रहा था आणि त्यांच्यामध्ये तो असं दाखवत होता कि मैं चेलों के साथ हूँ। आणि मी शिष्यांबरोबर आहे असं लेकिन त्या एक- ठिकाणी दाखवत होता। लेकिन ये कौन था? परंतु हा कोण होता? यीशु को पकड़ाने वाला। येशूला पकडून देणारा होता। जल्दी से गया, लवकर तो गेला यीशु को चुम्बन लिया आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं त्याने चुंबन घेतलं और क्या किया? आणि काय केलं? उसका आलिंगन किया। आणि त्याचं आलिंगन बरं. त्याने केलं। ये धार्मिकता का चिन्ह उसने दिखाया उधर। आणि हे धार्मिकतेचं कृत्य यहूदाने येशू बरोबर त्या ठिकाणी दाखवलं। प्रिय परमेश्वर के लोगों, कितना वेदना उस बात को, उस यीशु को हो रहा होगा उस टाइम। आणि देवाच्या प्रिय लोकांना त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला किती वेदना झाल्या असतील कि ये मुझे चुम्बन ले रहा, ठीक है वो चुम्बन नहीं लेता, आणि तो त्या ठिकाणी येऊन मला चुंबन देत आहे,
ठीक है, आके वो बोलता कि ये है, इसे पकड़ लो, आणि जर तो त्या ठिकाणी जाऊन असं म्हणू शकला असता की हाच येशू आहे, याला पकडा, लेकिन लास्ट मोमेंट में भी वो यीशु को एक बड़ा घाव देने वाला बना। आणि शेवटच्या क्षणामध्ये देखील तो प्रभू येशू ख्रिस्ताला एक मोठा धोका देणारा ठरला चुम्मा दिया और उसे पकड़वा दिया। आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने आलिंगन केलं आणि येशूला पकडून दिलं। और इसे हम बाइबल की भाषा में धार्मिकता की भाषा कहते हैं। आणि या गोष्टीला आपण म्हणतो की हे धार्मिक कृत्य आहे की एखाद्याला जाऊन भेटणं, त्याला चुंबन देणं, त्याला आलिंगन करणं। प्रिय परमेश्वर के लोगों, क्या मेरे और आपके जीवन में ऐसा स्वभाव दिखता है? देवाच्या प्रिय लोकांना, तुमच्या आणि माझ्यामध्ये अशा प्रकारचा स्वभाव आहे का? क्या मेरे और आपके जीवन में विश्वासघात दिखाई देता है? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय विश्वासघाताचा हा स्वभाव आहे का? क्या मैं आपके सामने आपके मुंह पे अच्छी बातें कर रही हूँ और पीठ पीछे आपकी बुराई कर रही हूँ? मी तुमच्या तोंडावर तुमच्याविषयी चांगलं बोलते आणि तुमच्या पाठीमागे मी तुमच्याविषयी निंदा करते। प्रिय परमेश्वर के लोगों, आज इस वचन से हमें सीखना है, ये मेरे लिए भी है। आणि देवाच्या प्रिय लोकांना हे वचनामधून आज आपल्याला शिकलं पाहिजे, हे वचन माझ्यासाठी देखील आहे। मुझे एक बात आपको कहना है। आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। आदरणीय पास्टर सूरज प्रेमानी जब हमारे घर में आए थे आणि ज्यावेळेस पास्टर सूरज प्रेमानी आमच्या घरी आले और जो वो सेवकों की मीटिंग ले रहे थे, जेव्हा ते सेवकांची त्या ठिकाणी मीटिंग घेत होते, एक बहुत सुंदर उदाहरण उन्होंने दिया। आणि एक खूप सुंदरसं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलं। जब तुम सामने जाते हो, जेव्हा तुम्ही समोर जाता, पुलपिट पे प्रचार करते हो, ज्यावेळेस तुम्ही पुलपिटवर उभं राहून प्रचार करता, अपनी कमी घटियों के साथ लोगों को उदाहरण दो। आपल्या चुका, अपराध किंवा आपल्या उणिवा पण लोकांना तुम्ही सांगा, तब वो जो बात आप कहोगे वो जीवन बन के लोगों के अंदर काम करेगी। आणि तीच गोष्ट तुमच्या जीवनामधली लोकांच्या मध्ये एक जीवनाचं काम करेल। और ये बात मैंने गांठ बांध ली, आणि ही गोष्ट मी दृढ घेतली, क्योंकि प्रिय परमेश्वर के लोगों, कारण देवाच्या प्रिय लोकांनो, मुझे आप लोगों के सामने धर्मी नहीं बनना है। मला तुमच्या समोर स्वतःला धार्मिक दाखवायचं मेरा नाही। परमेश्वर मुझे आत्मिक तौर से व्यक्तिगत कैसा देखता है, आणि माझा परमेश्वर माझं वैयक्तिक जीवन कशा प्रकारे पाहतो, ये मुझे चाहिए। आणि तेच मला पाहिजे। मैं यहाँ बड़े बड़े प्रचार करके मेरे जीवन को अगर यहूदा के समान नाश कर रही हूँ, जर मी मोठे मोठे प्रचार करून जर माझं जीवन मी यहूदाप्रमाणे नाश करत असेल और तर, उस महिमा में जीवन से मैं वंचित हो रही हूँ, आणि जर त्या गौरवयुक्त जीवनापासून मी दूर जात असेल तो तर, यही अपने आप को कंडम करना, ये मेरे लिए सौभाग्य की बात है। आणि याच ठिकाणी मी माझं स्वतःचं जीवन कबूल करणं हे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे। बहुत सारे समय ऐसे आए हैं मेरे जीवन में, कितीतरी अशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये आलेल्या आहेत। मैंने मुंह पे अच्छी बातें लोगों से कही लेकिन पीछे उनकी बुराई किया है। आणि मी तोंडावर कितीतरी वेळा लोकांना चांगलं बोलले, परंतु त्यांच्या पाठीमागे मी त्यांची निंदा केलेली आहे। परमेश्वर आज मेरे वो गुनाह को और आपके गुनाह को भी क्षमा करना चाहिए। परमेश्वराने आपल्या ह्या चुकांची क्षमा करायला पाहिजे। आइए प्रिय परमेश्वर के लोग, हम समर्पण करेंगे। या देवाच्या प्रिय लोकांना आपण या वेळेला परमेश्वराच्या हातामध्ये समर्पण करूया। परमेश्वर से कहिए, खुदा हमें माफ कर अगर हमने किसी के साथ विश्वासघात किया आणि है। देवाला तुम्ही असं म्हणा की हे परमेश्वरा, तुम्हाला क्षमा कर जर मी कोणाचा विश्वासघात केला असेल। याद रखना प्रिय परमेश्वर के लोगों, आणि हे लक्षात ठेवा देवाच्या प्रिय लोकांनो, कुछ नहीं होगा। काहीच होणार नाही। एक व्यक्ति के साथ प्यार से बात करके पीछे बोलना, वो व्यक्ति को मालूम नहीं, लेकिन तेरा स्वर्गीय बाप देख रहा है। आणि ही गोष्ट खूप खराब आहे। जर एखाद्या व्यक्ती बरोबर आपण समोर चांगलं बोलतो आणि पाठीमागे आपण त्याची निंदा करतो, तर स्वर्गीय पिता तुम्हाला पाहत आहे, लक्षात ठेवा। यहूदा को तभी भी शर्म नहीं आई, आणि यहूदाला त्या वेळेला देखील स्वतःची लज्जा वाटली नाही। यीशु को बेचने के लिए 30 चांदी के सिक्के ले लिया, आणि यहूदाने येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी चांदीचे 3 शिक्के घेतले। सारा नियोजन उसने प्लान किया, आणि ते पैसे घेऊन त्याने सर्व प्रकारचं येशूला धरून देण्याचं नियोजन केलं। और अंतिम समय में आके उसे धार्मिकता का चिन्ह देता है, उसे पप्पी देके उसे पकड़वाता है। आणि शेवटच्या क्षणाला येऊन तो एक धार्मिकतेचं कृत्य त्या ठिकाणी दाखवत आहे। येशू ख्रिस्ताचं चुंबन घेऊन त्याला आलिंगन करून। विश्वासघात ये बहुत बड़ा पाप प्रभु की दृष्टि में है। आणि हे विश्वासघाताचं हे पाप जे आहे ते परमेश्वराच्या दृष्टीने एक मोठं पाप आहे। याद रखना, अगर विश्वासघात मेरे और आपके जीवन में है तो कभी भी हम यीशु को नहीं मिल सकते। आणि जर आपल्या जीवनामध्ये, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर एक
विश्वासघात करण्याचा स्वभाव असेल तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच भेटू शकत नाही. हम पांचवा यहूदा का स्वभाव देखेंगे. आणि यावेळेला आपण यहूदाचा 5वा स्वभाव पाहूया. वो यीशु के साथ था, तो प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर होता, लेकिन यीशु को उसने कभी भी अपना नहीं माना. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने कधीच आपलंसं मानलंच नाही. यीशु के साथ बहुत नजदीक था वो, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या खूप जवळ होता तो. और यीशु ने उसे एक बड़ा जिम्मेदारी दिया था. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला एक मोठी जबाबदारी दिली होती. फिर भी वो उसमें विश्वास योग्य नहीं रहा. परंतु तरी देखील तो त्याच्यामध्ये विश्वासयोग्य नाही राहिला. यीशु के अनेक कामों को उसने देखा, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे खूप काम त्याने पाहिले, लेकिन यीशु के समान नहीं बन पाया. परंतु तो येशू समान बनू शकला नाही. हम छठवा यहूदा का स्वभाव देखेंगे. आणि या वेळेला 5वा स्वभाव पण त्याचा पाहूया. उसने कभी भी पश्चाताप नहीं किया. आणि त्याने त्या दिवसामध्ये कधी स्वतः पश्चाताप केला नाही. उसने पश्चाताप किया भी नहीं, उसका पश्चाताप अधूरा ही रहा. आणि त्याने पश्चाताप केला नाही, आणि जो केला तर त्याचा तो पश्चाताप त्याचा अपूर्णच राहिला. आपको मैं बताना चाहती हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छिते, यहूदा को पछताव हुआ, यहूदाला पश्चाताप झाला, पछताव, आणि यहूदाला पछतावा झाला, लेकिन पश्चाताप नहीं हुआ. परंतु पश्चाताप झाला नाही. पश्चाताप और पश्चाताप में अंतर है. आणि पछतावा आणि पश्चाताप यामध्ये खूप मोठा अंतर आहे. यहूदा ने क्या किया, यीशु को जब क्रूस पे चढ़ा दिया, यीशु को जब क्रूस पे चढ़ा दिया गया, आणि यहूदाला ज्यावेळेस त्याने पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चढवलं गेलं, तो उसने कहा मैंने एक धर्मी व्यक्ति को पकड़वा दिया. आणि तो त्या ठिकाणी म्हणाला की मी एका धार्मिक व्यक्तीला या ठिकाणी पकडून दिलेला आहे. उसे पश्चाताप नहीं हुआ, लेकिन पछतावा हुआ. त्याला त्या ठिकाणी पश्चाताप नाही झाला, तर त्याला त्याचा पछतावा झाला. और उसने क्या किया, आणि त्या ठिकाणी त्याने काय केलं, वो चांदी के जो सिक्के लिया उसे फेंक दिया और जाके फांसी पे चढ़ गया. आणि त्याने ते घेतलेले चांदीचे 3 शिक्के जे होते ते त्याने फेकून दिले आणि जाऊन त्याने फाशी घेतली. गलत किया उसने. आणि त्याने ते चुकीचं केलं. अगर उसके जीवन में पश्चाताप होता जर त्याच्या जीवनामध्ये त्याने पश्चाताप केला तो वो असता, यीशु के चरणों में जाता, तो येशूच्या चरणाजवळ वो गेला पिता असता, के चरणों में जाता तो पित्याच्या जवळ गेला और असता, कहता, आणि म्हणाला असता, हे पिता हे पिता मुझे क्षमा कर, मला क्षमा कर, बहुत बड़ा पाप मुझसे हो गया. आणि खूप मोठं पाप माझ्याकडून झालं. और हमारा वो पिता परमेश्वर बड़ा दिलदार है प्रियो. आणि जो आपला पिता आहे, जो आपला परमेश्वर आहे, तो खूप मोठ्या मनाचा आहे. वो यहूदा को तभी भी क्षमा कर देता था, त्याने यहूदाला त्यावेळेला देखील क्षमा केली असती. लेकिन यहूदा ने ऐसा नहीं किया. परंतु यहूदाने असं केलं नाही. हम एक और व्यक्ति को बाइबल में पढ़ते हैं, आणि आपण आणखीन एक व्यक्तीला बायबल मध्ये वाचतो, हम पतरस के बारे में देखते हैं. आणि आपण पेत्राविषयी त्या ठिकाणी पाहतो. पतरस ने यीशु को छोड़ दिया था, आणि पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार केला होता. उसका इनकार किया, त्याने त्याचा नकार केला होता. लेकिन वापस परंतु तो पुन्हा येऊन कहता है प्रभु मुझे क्षमा कर. उसने पश्चाताप किया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पेत्राने 3 वेळा नाकारलं, आणि नंतर येऊन तो प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, हे प्रभु तू मला क्षमा कर. और परमेश्वर ने यीशु ने उसे क्षमा किया और वापस उसको उसकी सेवकाई में महान बनाया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला त्या ठिकाणी क्षमा केलं आणि त्याला त्याच्या सेवेमध्ये त्याने उंच केलं. इसे कहते हैं सच्चा पश्चाताप. आणि यालाच म्हणतात की खरा पश्चाताप. और प्रिय परमेश्वर के लोगों, आणि देवाच्या प्रिय लोकांनो, हमें यहूदा के समान पछतावा वाला नहीं, आपल्याला यहूदाप्रमाणे पछतावा नाही, लेकिन हमें पतरस के समान पश्चाताप करने वाले होना है. आणि आपल्याला पेत्राप्रमाणे प्रभू जवळ पश्चाताप करणारं असं बनायला आप पाहिजे. में से और मुझ में कभी कभी ये स्वभाव दिख सकते हैं. कदाचित तुमच्यामध्ये माझ्यामध्ये हा स्वभाव दिसेल. अगर मैंने किसी व्यक्ति को दुख दिया है या आपने दुख दिया है, जर मी कदाचित एखाद्या व्यक्तीला माझ्याकडून दुःख दिलं गेलं किंवा तुमच्याकडून दुःख झालं, तो आप बोल सकते, मैं बोल सकती कि मैंने गलत किया, आणि तुम्ही आणि मी म्हणू शकतो की माझी चूक झाली. लेकिन उतना करने से काफी नहीं है प्रिय परमेश्वर के लोगों. परंतु केवळ करणं पुरेसं नाही देवाच्या हमें उस लोकांनो. व्यक्ति के पास जाके क्षमा मांगना है. आपल्याला त्या व्यक्तीकडे जाऊन क्षमा मागितली पाहिजे. और अगर वो व्यक्ति क्षमा करे या ना करे वो परमेश्वर का न्याय है. त्या व्यक्तीने आपल्याला क्षमा करो किंवा न करो तो परमेश्वराचा न्याय आहे. लेकिन हमें नम्र
होना है, परंतु आपल्याला नम्र व्हायला पाहिजे. हमें पश्चाताप करना है. आपल्याला पश्चाताप केला पाहिजे. क्यों मालूम है? का? कशासाठी माहित आहे का? जिससे आप क्षमा मांग रहे हो उसको आशीष नहीं मिलने वाला है. आणि ज्याला तुम्ही क्षमा मागाल त्याला त्याचा आशीर्वाद नाहीये. ये आशीष तुम्हें मिलने वाला है. हा आशीर्वाद क्षमा मागणाऱ्या व्यक्तीला आहे. तू स्वर्ग के लिए तैयार हो रहा है. तू स्वर्गासाठी तयार होशील. वो राजाधिराज के साथ बैठने वाला तू होने वाला है. त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राजाधिराजाबरोबर बसण्याचं सौभाग्य तुला मिळणार आहे. इसलिए हमें पश्चाताप जरूरी है. आणि म्हणून आपल्याला क्षमा मागणं किंवा पश्चाताप करणं गरजेचं आहे. हमने कितने स्वभावों को देखे प्रिय? या ठिकाणी आपण किती स्वभाव पाहिले? कोई बता सकता है यहूदा के हमने कितने स्वभावों को देखे? यात कोणी सांगू शकेल का यहूदाचे किती स्वभाव आपण पाहिले? 6. कोण 5 म्हटलं? ध्यान दो. लक्षपूर्वक ऐका. अभी हम उसी प्रकार, आणि त्याचप्रमाणे जिस प्रकार नए नियम में यहूदा ने यीशु मसीह को पकड़वाया, ज्याप्रमाणे नवीन करारामध्ये यहूदाने प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून हम ठेवलं. पुराने नियम में कुछ वचनों को देखेंगे. आणि जुन्या करारामध्ये आपण काही वचन पाहूया. पहला हम देखेंगे दाऊद को. आणि सर्वप्रथम आपण पाहूया दाविदाला. दावीद ये कौन था? आणि दावीद कोण होता? राजा था. राजा था. राजा होता. और दावीद का बेटा कौन था? आणि दाविदाचा मुलगा कोण होता? शमूएल. और भी एक बेटा था उसका, अबशालोम. शमूएल. दावीद एक राजा था और दावीद हा एक राजा होता और उसका एक पुत्र था अबशालोम. आणि त्याचा एक पुत्र होता अबशालोम. बट अबशालोम ने दावीद के साथ क्या किया? परंतु अबशालोमाने दाविदाबरोबर काय केलं? विश्वासघात. विश्वासघात केला. पिता के साथ विश्वासघात. आणि त्याने पित्याबरोबरच विश्वासघात केला. यहूदा ने तो यीशु के साथ किया था, ब्लड रिलेशन नहीं था. यहूदाने तर प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला. यहाँ तो ब्लड रिलेशन, नव्हतं. यहाँ ब्लड रिलेशन है. या ठिकाणी त्यांचं रक्त नातं होतं, नाते संबंध होते. इसलिए मुझे एक बात कहना है. म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. हमारी आई ने बहुत सुंदर गवाही दी आज, सिंधू आई ने. आणि आपल्या आईने सिंधू आईने खूप चांगली साक्ष ती दिली. म्हटली माझे चर्चचे लोक माझ्या मुलगा आणि मुली आहे. आणि या माझ्या मंडळीचे लोक हे माझी मुलगा मुलगी आणि माझे आहेत. ये मुझे बहुत अच्छा लगा. आणि ही गोष्ट मला खूप आवडली. कारण आई तुम्हाला मला सांगायचं आहे, कारण आई तुम्हाला मी सांगू इच्छिते, घरचे लोक अपने होत नाही, आणि घरातले लोक हे आपले नसतात, दुसरेच आपले होते. आणि दुसरेच लोक आपले असतात. इकडे दावीद झाला नाही, अबशालोम झाला नाही दावीदचा. आणि या ठिकाणी अबशालोम हा दाविदाचा झाला नाही. मग आपण कोण? मग आपण कोण? तो तर राजा होता. तो तर राजा होता. जोरात तालिया. देवाच्या मंदिरचे जे लोक आहे, देवाच्या मंदिरातले जे लोक आहेत, हे आपले प्रिय जवळचे आहे प्रियो. आणि खरोखर हेच आपले प्रियजन आहेत. मैं और मोनिका सिस्टर के लिए, आणि मी आणि मोनिका सिस्टर यांच्यासाठी, हमारे घर से भी ज्यादा ना हमारे प्रिय लोग यही है. आणि आमच्यासाठी आमच्या घरातल्यांपेक्षाही अधिक आमच्या मंडळीतले लोकच हे आमच्यासाठी प्रिय आहेत. अगर हमें कुछ विपत्ति आती, कुछ प्रॉब्लम होता है, जर आम्हाला एखादी अडचण आली, आम्हाला काही समस्या उद्भवली, तो हम ये नहीं बोलते तर आम्ही असं म्हणत नाही, मेरे भाई ने मुझे पूछा नहीं, माझ्या भावाने मला विचारलं मेरी नाही, बहन ने मुझे पूछा नहीं. माझ्या बहिणीने मला विचारलं हम नाही. ये बोलते हैं, आम्ही असं म्हणतो, हमारे पास्टर जोस का फोन नहीं आया हमें, आणि पास्टर जोस यांचा फोन मला आला नाही, हमारे पिता पास्टर कस्बे का फोन नहीं आया हमें, पास्टर कसबे यांचा फोन आला नाही, हमारा भाई योगेश का फोन आया नहीं, आणि योगेश आमचा भाऊ त्याचा फोन आला नाही, हमारे कलीसिया की माओ का फोन नहीं आया आणि हमें. आमच्या मंडळीतल्या आई लोकांचे फोन आम्हाला आले नाही. ये दुख हमें होता है, आणि या गोष्टीचं दुःख आम्हाला होतं, क्योंकि हमारा माता पिता भाई बहन सब आप हो. कारण आमच्या आई वडील, आमचे भाऊ आणि आमची बहीण सर्व काही तुम्हीच आहात. इस वचन से यहाँ सिद्ध होता है कि अबशालोम ने दाऊद के साथ विश्वासघात किया. आणि या वचनातून हे खरं ठरतं की अबशालोमाने आपल्या पित्याचा दाविदाचा अनादर केला और विश्वासघात केला. अबशालोम डायरेक्ट विश्वासघात नहीं किया. आणि अबशालोमाने डायरेक्ट जाऊन त्याचा विश्वासघात केला नाही. उसने अहीतोपेल को इस्तेमाल किया, आणि त्याने अहीतोफेलला वापरलं, जो दावीद का सलाहकार था. आणि जो दाविदाचा सल्लागार होता, दावीद के साथ बहुत वो राइट हैंड बोल सकते वो था, आणि तो दाविदाचा एक उजवा हात म्हणून होता, और उसको ही अबशालोम ने इस्तेमाल किया प्रियो. आणि त्याच्या दाविदाच्या सल्लागाराचाच अबशालोमाने उपयोग केला. आप ये वचन 2 सामुएल
आणि हे वचन तुम्ही दुसरे शमूएल 15 अध्याय का 12, 16 और 23 घर में जाके पढ़ सकते आणि हैं। त्याचं 12वं वचन, 16वं वचन आणि 23वं वचन तुम्ही घरी जाऊन वाचू शकता। और ये वचन आप घर में जाके पढ़ो तो आणि हे आप वचन तुम्ही घरी जाऊन वाचा, तब आपको मालूम पड़ेगा कि जब तेव्हा तुम्हाला कळेल। अहितोपेल की जब सलाह को स्वीकार नहीं की गई आणि ज्यावेळेस अहितोफेलाचा सल्ला त्याने स्वीकारला नाही, तो वो घर में जाके उसने अपने आप को फांसी लगा दिया। आणि त्या ठिकाणी अबशालोमाने घरी जाऊन स्वतःला फाशी दिली। ये सबसे अच्छा उदाहरण किसके साथ मैच करता है? आणि हे सर्वात चांगलं उदाहरण कोणाबरोबर संलग्न आहे? यहूदा। यहूदा। आमेन। आमेन। यहूदा ने भी वही किया ना, यीशु को फंसाया और जाके फांसी ले लिया। आणि यहूदाने पण असंच केलं, प्रभू येशू ख्रिस्ताला फसवलं आणि जाऊन आत्महत्या केली। समय हो गया है इसलिए मैं केवल आपको वचन बताऊंगी, आप घर में जाके पढ़ लेना। आणि वेळ झाल्यामुळे मी तुम्हाला फक्त केवळ वचन सांगते। पहला मैंने बताया आपको दावीद का उदाहरण पुराने नियम से, आणि मी पहिले सांगितलं दाविदाचं उदाहरण नव्या जुन्या करारामधून। दूसरा है हम देखेंगे आकान। आणि दुसरं आकान। आकान के अंदर लालच आई आकानामध्ये लोभ आला और वो उसने सारी वस्तु को लिया और अपने घर में पूर दिया। आणि त्याने सर्व वस्तू घेतल्या आणि आपल्या घरामध्ये जाऊन लपवून ठेवल्या। यहूदा को भी क्या आया था? यहूदाला पण काय आला होता? लोभ। जोर से बोलिए, मुझे रिस्पॉन्स चाहिए। लोभ, लालच आया था। लोभ आला होता यहूदाला पण। आप लोग लिख लीजिए और आप जाके यहोशू का किताब यहोशूचं पुस्तक 7वां अध्याय का 21 वचन घर में जाके पढ़ना। 7व्या अध्यायाचं 21वं वचन तुम्ही घरी जाऊन वाचू शकता। आकान के अंदर लालच आया आकानामध्ये लोभ आला और फिर उसने क्या किया? उसे छिपा दिया आणि त्याने त्या ठिकाणी सर्व चोरलेल्या वस्तू लपवून और उसका ठेवल्या। परिणाम आप घर में जाके पढ़ लेना। आणि त्याचा परिणाम काय झालाय तुम्ही घरी जाऊन वाचा। हम तीसरा देखेंगे गेहाजी, आणि तिसरा होता गेहाजी, धन की इच्छा। आणि धनाचा लोभ। ये हम पढ़ते हैं दूसरा राजा आणि हे आपण वाचतो दुसरे राजे 5वां अध्याय का 5व्या अध्यायाचं 20 और 27 वचन में। 20 आणि 27वं वचन। ये गेहाजी कौन था? आणि हा गेहाजी कोण होता? ये एक सेवक था। तो एक सेवक होता। किसके साथ रहता था वो? तो कोणाबरोबर असायचा? किसके साथ था गेहाजी? एलिशा के साथ। एलिशा कौन था? प्रभु का दास था। आणि अलिशा कोण होता? हा देवाचा सेवक होता, दास होता। यीशु कौन था? येशू कोण होता? परमेश्वर का पुत्र था। परमेश्वराचा पुत्र होता। यहूदा किसके साथ था? यहूदा कोणाबरोबर? येशू के साथ था। येशू बरोबर होता। गेहाजी किसके साथ था? गेहाजी कोणाबरोबर होता? गेहाजी एलिशा के साथ था और अद्भुत कामों को देखता था। आणि गेहाजी जो होता अलिशा बरोबर राहायचा आणि त्याने केलेले चमत्कार तो पाहत होता। फिर भी धन का लालच, परंतु तरी देखील त्याच्यामध्ये धनाचा लोभ आला लालच किया, आणि लोभ केला, झूठ बोला खोटं बोलला और दंड पाया। आणि त्याने त्याचा दंड प्राप्त केला। और चौथा हम देखते हैं यहूदा, आणि चौथा आपण पाहतो यहूदा, जो मैंने आपको ऑलरेडी बता दिया है, आणि ज्याविषयी मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, जो यीशु के बहुत नजदीक था, आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय जवळ होता, लेकिन अपने मन से परमेश्वर से दूर था। परंतु तो मनाने परमेश्वरापासून दूर होता। प्रिय परमेश्वर के लोगों, देवाच्या प्रिय लोकांनो, मुझे आपको यही कहना है, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, चर्च में आना बड़ी बात नहीं है, आणि चर्च मध्ये येणे ही मोठी गोष्ट नाहीये, वचन सुनना बड़ी बात नहीं है, आणि वचन ऐकणं ही मोठी गोष्ट नाहीये, प्रभु भोजन लेना बड़ी बात नहीं है, आणि प्रभू भोजन घेणं ही मोठी गोष्ट नाहीये, हृदय से परमेश्वर को आप कितना फॉलो कर रहे वो बड़ी बात है। आणि अंतःकरणापासून तुम्ही देवाचं आचरण किती करता हे महत्त्वाचं आहे। आप कितना भी सेवा करो, तुम्ही किती पण सेवा करा, कितना भी यीशु के साथ बैठ के खाओ, किती पण तुम्ही प्रभू येशू बरोबर बसून भोजन करा, लेकिन आपका हृदय साफ नहीं है, जर तुमचं अंतःकरण शुद्ध नसेल, आपके हृदय में किसी वस्तु की लालच है, जर तुमच्या अंतःकरणामध्ये एखाद्या वस्तूचा लोभ असेल, अगर आपके हृदय में चोरी का स्वभाव है, जर तुमच्या अंतःकरणामध्ये चोरीचा स्वभाव असेल, तो कभी भी तर कधीही यीशु के साथ रहते हुए भी तुम स्वर्ग को नहीं देख सकते। तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर राहून देखील तुम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही। और ये निर्णय आणि हा निर्णय यहूदा ने खुद अपने लिए चुना था। आणि हा निर्णय जो आहे तो यहूदाने स्वतःसाठी निवडला होता। यीशु ने उसे बहुत समय दिया था, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला खूप वेळ दिली वो होती। बदल सकता था, तो बदलू शकत होता, लेकिन लालच ने, परंतु लोभाने, चोरी के स्वभाव ने चोरीच्या स्वभावाने उसको बदलने नहीं दिया, आणि त्याला स्वतःचं परिवर्तन होऊ दिलं नाही, और पश्चाताप उसके दिल में नहीं आया, आणि पश्चातापाचं अंतःकरण त्याच्यामध्ये आलंच नाही। और
इसका लास्ट परिणाम ये हुआ, आणि अंत त्याचा असा झाला, उसने अपने आप को फांसी लगा दी। आणि त्याने स्वतःला जाऊन फाशी दिली। प्रिय परमेश्वर के लोगों, देवाच्या प्रिय लोकांनो, आपको मुझे इस वचन से यही सिखाना है, मला तुम्हाला या वचनामध्ये हे सांगायचं आहे, आपका व्यक्तिगत जीवन में आप प्रभु को क्या स्थान दे रहे हो। आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये परमेश्वराला कोणतं स्थान देता। सामने शारीरिक तौर से मनुष्य के सामने अपने आप को प्रेजेंट मत करो, आणि मनुष्यासमोर तुम्ही दाखवण्यापुरतं देवाला सादर करू नका, लेकिन अपने अंदरी जीवन में आप खुदा को प्रसन्न करने वाले बनो। परंतु तुम्ही अंतःकरणापासून, तुम्ही आपल्या हृदयापासून देवाला प्रसन्न करणारे उस बना। पतरस के समान हमें बनना है। आणि त्या पेत्राप्रमाणे आपण बनलं पाहिजे। कोई भी गलती हो गई तो खुदा मुझे माफ कर। आणि कोणतीही चूक झाली तर पेत्राप्रमाणे तुम्ही म्हणा, हे पित्या तुम्हाला क्षमा कर। आप में से बहुत लोग हैं, आणि आपल्यापैकी कितीतरी लोक आहेत, आपके जीवन में पाप आया होगा, आपके जीवन में व्यभिचार आया होगा, लालच आया होगा, कदाचित तुमच्या जीवनामध्ये कितीतरी वेळा लोभ आला असेल, व्यभिचार आला असेल, अभिलाषा आली असेल, चोरी का स्वभाव होगा। चोरण्याचा स्वभाव आला असेल। ऐसे व्यक्ति लोग यहूदा के समान अपने हृदय को कठोर करके रहते हैं, आणि अशा व्यक्ती यहूदाप्रमाणे आपलं अंतःकरण कठीण करून राहतात। और वो लोग कौन है मालूम है? यीशु के साथ रहने वाले हो सकते हैं, आणि ते लोक कोण आहेत ठाऊक आहे का? ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहणारे लोक असतील। लेकिन आपके लिए मुझे आज एक खुशखबरी मैं आपको बताना चाहती हूँ। परंतु मी तुम्हाला आज या वेळेला एक सुंदरसा असा शुभ गोष्ट, शुभ समाचार देऊ इच्छिते। अपने आप को खुदा के लिए समर्पण करो। तुम्ही स्वतः देवासमोर समर्पण करा। हे खुदा, मैं अपनी पापों को मान लेता हे हूँ। परमेश्वरा, मी माझी पापे मानतो। उस गिल्ट के साथ मत रहो आणि तुम्ही त्या दोषाने राहू नका कि मैंने किया है, मुझे कोई क्षमा नहीं कर आणि सकता। मी हे पाप केले आणि आता मला कोणी क्षमा करणार नाही असा विचार करू नका। यीशु का लहू तुम्हारे हर एक गुनाहों को माफ करने वाला प्रभू है। येशू ख्रिस्ताचं रक्त तुमच्या सर्व पापांपासून तुम्हाला मुक्त करतं। आज वही यीशु का लहू इस कलीसिया में बह रहा आणि है। तेच प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त या मंडळीमध्ये वाहत आहे। और परमेश्वर आपको क्षमा करने के लिए आया है। आणि तो परमेश्वर आज तुम्हाला क्षमा करण्यासाठी या ठिकाणी आलेला प्रिय आहे। परमेश्वर के लोग, अपनी जगह में हम खड़े हो जाएंगे। देवाच्या प्रिय लोकांनो, या आपण आपल्या जागेवर उठून उभे हमें राहूया। अपने हृदय को कठोर नहीं करना आणि आपण है, आपलं अंतःकरण कठीण करू नये। हमारे मन को कठोर नहीं करना है। मनाला कठोर करू नका। यहूदा के समान हमें मरना नहीं है, आणि यहूदाप्रमाणे आपण मरायचं नाही। गेहाजी के समान हमें लोभ में आना नहीं है, आणि गेहाजीप्रमाणे आपण लोभी व्हायचं नाही। हमें विश्वासघात नहीं करना आणि है। आपल्याला विश्वासघात करायचा ये नाही। सारी बातों का सारांश एक पश्चातापी दिल के साथ खुदा के चरणों में अपने आप को समर्पण आणि या कीजिए। सर्व गोष्टींचा एकच सारांश आहे की आपण देवाच्या सानिध्यामध्ये एक पश्चातापी अंतःकरणाने स्वतःला समर्पण करूया। बहुत दुख की बात एक मैं आपको कहना चाहती हूँ, आणि एक खूप दुःखाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते। बहुत से प्रभु के दास हैं, आणि कितीतरी देवाचे सेवक आहेत, वो प्रभु की सेवकाई कर रहे हैं, आणि ते देवाची सेवा करतात, बड़े बड़े कन्वेंशन चला रहे हैं, आणि मोठे मोठे कन्व्हेन्शन ते चालवतात, बड़े बड़े काम कर रहे हैं, आणि मोठी मोठी कामे ते करतात। लेकिन परमेश्वर के घर का चोरी करते हैं वो। परंतु परमेश्वराच्या घरामध्ये ते चोरी करतात। परमेश्वर के घर के पैसे को चोरी करके अपनी बिल्डिंगों को बनाते हैं, आणि परमेश्वराचा पैसा घेऊन ते स्वतःचे महाल बनवतात। फिर भी उन्हें पश्चाताप नहीं है। परंतु तरी देखील त्यांच्यामध्ये एक पश्चातापी अंतःकरण नाही। मैं उनके लिए श्राप नहीं देती, आणि मी त्यांना श्राप देत नाही, लेकिन इस पवित्र वचन से मैं कहती हूँ, परंतु या परमेश्वराच्या पवित्र वचनाद्वारे मी अगर ऐसा व्यक्ति पश्चाताप नहीं करेगा जर अशी व्यक्ती जर पश्चाताप केलं नाही तो उस व्यक्ति को फांसी लेनी पड़ेगी। आणि त्या व्यक्तीला जाऊन स्वतःला संपवावं लागेल, आत्महत्या करावी लागेल। जिस प्रकार यहूदा का परिणाम हमने देखा, आणि ज्याप्रमाणे आपण यहूदाच्या जीवनामध्ये झालेलं पाहिलं। आइए प्रिय परमेश्वर के लोग, हम अपने आप को नम्र करेंगे। या देवाच्या लेकरांना आपण देवाच्या सानिध्यामध्ये स्वतःला नम्र वो बनवूया। यीशु का लहू बह रहा है जो तुम्हारे पापों की क्षमा के लिए है। प्रभू येशू ख्रिस्ताचं ते पवित्र रक्त वाहत आहे जे तुम्हाला क्षमा करेल। परमेश्वर को एक व्यक्ति चाहिए था आणि परमेश्वराला एक व्यक्ती पाहिजे होता, और यीशु मसीह को क्रूस की मृत्यू सहन करना था। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ते वधस्तंभावरचं मरण सहन करायचं उसने होतं। यहूदा को नहीं चुना था, आणि त्याने यहूदाला निवडलेलं नव्हतं। लेकिन यहूदा के कर्मों के कारण, उसके स्वभाव के कारण परंतु यहूदाच्या स्वभावामुळे, त्याच्या कर्मांमुळे वो उस पात्रता के
के योग्य हो गया। आणि तो त्या शिक्षेस योग्य ठरला. इसलिए हम प्रभु से कहेंगे, म्हणून आपण देवाला म्हणूया. मेरे पीछे आप लोग बोलना, हे परमेश्वर, आणि माझ्या मागे तुम्ही बोला, हे परमेश्वरा, हे परमेश्वर, हे परमेश्वर, मैं केवल चर्च में आना नहीं चाहता, मी केवळ चर्च मध्ये येऊ इच्छित नाही. मेरे मन में मुझे बदल दे। आणि माझ्या मनापासून मला बदल. हे परमेश्वर, हे परमेश्वरा, मैं तेरे साथ रहना चाहता हूँ मी तुझ्या बरोबर राहू इच्छिते. और अपने आप को पूरी तरह से तेरे अंदर डालना चाहता हूँ ताकि मैं तेरे समान बन आणि सकूं। मी माझ्या जीवनामध्ये पूर्णपणे तुझ्या हातामध्ये सोपून तुझ्याप्रमाणे बनू इच्छितो. आइए प्रिय परमेश्वर के लोगों, या देवाच्या प्रिय लोकांनो, समर्पण कीजिए प्रभु के वचन के लिए। आणि देवाच्या वचनाला या वेळेला आपण समर्पण अगर करूया. यहूदा का स्वभाव आपके जीवन में दिखाई देता है जर यहूदाचा स्वभाव तुमच्यामध्ये असेल तो अपनी कमी घटी को मान के खुदा से कहिए, खुदा मैं पतरस के समान तेरे चरणों में आया हूँ। आणि या वेळेला आपण आपल्या उणीवा अपूर्णता परमेश्वराजवळ घेऊन येऊन देवाला म्हणूया, हे देवा, पेत्राप्रमाणे मी माझ्या चुका घेऊन तुझ्या समोर आहे. हे पिता, हे पित्या, मुझे क्षमा कर। मला तू क्षमा कर. प्रिय परमेश्वर के लोगों, देवाच्या प्रिय लोकांनो, वो बड़ा दिलदार खुदा है। आणि तो खूप मोठ्या मनाचा आहे. मैं पास्टर कस्बे से आग्रह करूंगी कि वो ये गाना गाए, यीशु बड़ा दिलदार है। आणि मी पास्टर कसबे यांना विनंती करते की त्यांनी ते गीत गावं की येशू बडा दिलदार आहे. यीशु कौन है प्रियो? आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे देवाच्या लोकांना? दिलदार खुदा तो है। मोठ्या मनाचा परमेश्वर आहे. आमेन। आइए आमेन. समर्पण करेंगे, सब लोग आत्मा में रहेंगे, कोई भी ठंडी अवस्था में नहीं रहना या है। आपण सर्वजण समर्पण करूया, कोणी थंड अवस्थेमध्ये राहू नका. यीशु बड़ा दिलदार,
हालेलुया। यीशु बड़ा दिलदार है, सबके लिए नहीं है वो, और उनके लिए है जो अपनी गलतियों के लिए पश्चाताप। हालेलुया। जो लोग अपनी गलतियों को सच्चे हृदय से मानकर उस यीशु के सामने जाकर अपने मुंह से अंगीकार करते हैं, प्रभु मेरे से गलती हो गई है, मुझे क्षमा कर दे, उन्हें क्षमा करने के लिए यीशु बड़ा दिलदार है। हालेलुया, हालेलुया। इसलिए हम अपनी गलतियों को छिपाने वाले नहीं, हम अपनी गलतियों को मानने वाले लोग होकर प्रभु में बदलना चाहिए। और मैं आपको यीशु की एक सुंदर बात बताना चाहता हूँ। जैसे पतरस ने सच्चे हृदय से पश्चाताप किया ना, तो यीशु मसीह मरे हुओं में से जी उठने के पश्चात वो अपने एक स्वर्गदूत को भेजकर कहता है कि मेरे चेलों से कहो, और साथ में एक नाम जोड़ता है, पतरस से भी कहो। हालेलुया। वो साधारण तौर पर कह सकता था मेरे चेलों से कह दो, पर यीशु को समझ आ गया शायद पतरस के अंदर ये गलत फहमी होगी कि मेरे यीशु ने मुझे रद्द कर दिया है। पर यीशु वहां पर ये स्मरण दिलाना चाहता है पतरस को कि पतरस तूने सच्चे हृदय से पश्चाताप करके अपनी गलती को मान लिया, मैंने तुझे इनकार नहीं किया है, आज भी तू मेरा चेला ही है। हालेलुया। इसलिए उससे कहो कि मैं गलील में जा रहा, मुझसे जाके वहां पर मिलना है। ऐसे पश्चाताप करने वालों के लिए यीशु का एक संदेश है, मैं दोबारा आने वाला हूँ, मैं मध्य आकाश में तुमसे मिलूंगा और तुम मुझसे मिलोगे, और सदा सर्वदा मेरे साथ तुम स्वर्ग में रहोगे। हालेलुया। इसलिए आए हम पश्चाताप करने वाले लोग बने रहे, ताकि उसकी दया को प्राप्त करें, और जब यीशु बादलों में आएगा हम उस यीशु से मिले और सदा सर्वदा स्वर्ग में रहे। आए हम सुंदर वचनों के लिए, हमारे जीवन में चेतावनी और सुधार के लिए दिए हुए अच्छे वचनों के लिए हम प्रभु का धन्यवाद करेंगे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। मैं आग्रह करूंगा अंतिम प्रार्थना और बेनेडिक्शन हमारे आदरणीय पास्टर जी देंगे। प्रार्थना करूया। आमच्या प्रेमळ प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो आजच्या दिवसासाठी। होय प्रभू परमेश्वरा, सकाळपासून आतापर्यंतच्या या वेळेस प्रभू परमेश्वर आमच्या सोबत राहून तू आम्हाला चालवलंस प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो। होय प्रभू, तुझी लेकर प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ आलेल्या असताना प्रभू परमेश्वरा, आज ज्या काही वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा आज तू प्रत्येकाशी बोललास, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। होय प्रभू परमेश्वरा, तो यहूदा इस्करियोतचा स्वभाव जर आमच्यामध्ये आज असेल तर आज आम्हाला आत्ताच तो स्वभाव आम्हाला काढायचा आहे प्रभू परमेश्वरा। होय, येशूच्या सोबत राहून सुद्धा त्यांनी येशू बरोबर प्रभू एक होऊ शकला नाही प्रभू परमेश्वरा। होय प्रभू, येशू सोबत राहून त्यांनी येशूला कबूल केलं नाही प्रभू परमेश्वरा। खरोखरच या त्याच्या विश्वासघातकी स्वभावासारखं प्रभू परमेश्वरा, होय प्रभू परमेश्वरा, पापाला त्यांनी आपल्या अंतःकरणात जागा दिली, त्याचं हृदय कठोर होतं, शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी प्रभू परमेश्वरा अंगीकारलं नाही, स्वीकारलं नाही। प्रभू, आज आमच्या जीवनाची अवस्था काय आहे? कदाचित आम्ही त्या यहूदा इस्करियोत प्रमाणे प्रभू रोज तुझ्या सोबत बसतो प्रभू, आम्ही तुझं वचन वाचतो, तुझं गीत गातो प्रभू, परंतु आम्ही अंतःकरणाने जर तुझ्या जवळ नसलो तर आमच्या जीवनाचा काय उपयोग? होय प्रभू परमेश्वरा, तुझ्या सोबत राहून आम्हाला त्या स्वर्गाचे भागीदार व्हायचे प्रभू परमेश्वरा। होय, आजच्या सुंदर प्रभू परमेश्वरा वचनासाठी प्रभू परमेश्वरा मी तुझे आभार मानतो। तुझ्या दासीला प्रभू परमेश्वरा हे वचन सांगण्यासाठी आत्म्याने चालवलंस, बल शक्ती सामर्थ्य दिलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा। हे वचन आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवून, होय प्रभू, आमचं जीवन पश्चातापाचं जीवन करण्यासाठी सहाय्य कर। पेत्राप्रमाणे पश्चाताप करून प्रभू पुन्हा एकदा तुझ्या जवळ येण्याची संधी आम्हाला दे प्रभू परमेश्वरा। होय, आज आमच्या हृदयामध्ये प्रभू केवळ हीच गोष्ट आम्हाला तू जाणवू दे की आम्हाला पश्चाताप करायचा प्रभू परमेश्वरा, आणि तुझ्या सोबत पुन्हा एकदा राहायचे प्रभू परमेश्वरा। आजच्या सुंदर वचनासाठी तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो। आलेल्या प्रत्येक आमच्या मंडळीतील
प्रत्येक व्यक्तीसाठी, सभासदासाठी, आमच्या प्रियजनांसाठी, सर्वांना प्रभू परमेश्वरा आज एका आशीर्वादाने भरून घरी जाऊ दे प्रभू परमेश्वरा. होऊ दे प्रभू येणारा दिवस, येणारा सप्ताह प्रभू परमेश्वरा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा होऊ दे प्रभू परमेश्वरा. सुंदर वचनासाठी पुन्हा एकदा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. आजची ही सहभागिता प्रभू दिलीस, तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय आणि गोड नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आता शांतीचा देव जो बाप, त्याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं जमलेल्या सर्व लहान थोरासोबत प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. हालेलुया.